जय ज्योती, जय सावित्री, जय सावता. सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये मी शीला चर्जन आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. मैत्रिणींनो, 11 ऑगस्ट संत सावता महाराज यांची पुण्यतिथी. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त माझे यजमान श्री जयकुमार चर्जन सर यांनी लिहिलेला हे 40 अभंगाचं अवघी विठई माझे पुस्तक. या पुस्तकातला एक अभंग संत सावता महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त मी आपणासमोर अर्थासहित सादर करते. संत सावता महाराजांच्या प्रसिद्ध व प्रचलित अभंगापैकी हा एक अभंग. आमची माळियाची जात शेत लावू बागायत, आम्हा हाती मोठनाळा पाणी जाते फुलं झाडा, शांती शेवंती फुलली प्रेम जाई जुई व्याली, सावताने केला मळा विठ्ठल देखिया लाडोळा, स्वकर्मात व्हावे रत मोक्ष मिळे हातू हात. आमची माळियाची जात यामध्ये त्यांनी आपली स्वतःची जातकुळी सांगून स्वतःच पारंपरिक शेती करण्याचा आमचा व्यवसाय आहे हे त्यामध्ये त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे जातरचनेवर आधारित तत्कालीन समाजव्यवस्था ही उजागर झाली आहे. सावता महाराज याच अभंगात पुढे म्हणतात की आमच्या हाती मोठीचा दोर असल्याने विहिरीतील पाणी शेंदून ते मळ्यातील प्रत्येक फुलझाडांना व्यवस्थितपणे दिल्या जात आहे आणि याच पाण्यामुळे या मळ्यात शांती शेवंती आनंदाने फुलली असून प्रेमाने जाई आणि जुईसुद्धा प्रसवली आहे, व्याली आहे, तिला चांगली छान फुलं आलेली आहे. महाराज स्वतःच एक चालतं बोलतं कृषी विद्यापीठ होते. महाराजांचे पंजोबा आजोबा हे आयुर्वेदाचे गाढे अभ्यासक असावेत. तेच ज्ञान संत सावता महाराजांनी ज्ञात केले असावे. महाराजांना जन्मताच हा वारसा मिळाल्याने त्यांनी पटकीच्या 7 आजारात लोकांच्या व्याधीवर उपचार केल्याचे प्रचलित आहे आणि या अभ्यासू व चिकित्सक प्रवृत्तीमुळे त्यांनी त्यांच्या मळ्यात औषधी गुणवत्ताच्या प्रजातीचा म्हणजेच वृक्षवेलीची लागवडसुद्धा केली असावी. याच अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये ते म्हणतात, स्वकर्मात व्हावे रत मोक्ष मिळे हातो हात. या ओळीतून त्यांनी कर्मसिद्धांत मांडलेला आहे. इथे महाराजांनी स्वकर्माला म्हणजेच श्रमाला विशेष महत्त्व दिले आहे. त्यांनी कर्मालाच निष्ठेचे स्थान दिले आहे. कर्म हीच ईश्वराची पूजा, श्रमदेव जयते. या अभंगाच्या अनेकांनी आपापल्या परीने वेगवेगळा अर्थ लावलेला आहे, पण त्याचा नेमका अर्थ सांगणे आजही मोठे अवघड आहे. त्यांच्या शेती व्यवसायात तल्लीन असल्याने त्यांनी आपल्या मळ्यामध्ये श्री विठ्ठलाचीच भक्ती केली आहे. माझ्या मळ्यातच माझा हरी आहे असे ते म्हणत होते. अशा या संत कवीला मी वंदन करते.